नंतर अधिवेशनातला अहवाल द्यावा आणि खऱ्या अर्थानं शहराचे जे प्रमुख प्रश्न आहेत याला वाचा फोडून तो प्रश्न कुठल्या मार्गावर आणून ठेवला आहे आपल्याला कल्पना द्यावी. कारण प्रत्यक्षात काम करत असताना तिकडं झालेले प्रश्न आणि त्याविषयी इथं असणाऱ्या आपले समज यामध्ये थोडा फरक असू शकतो आणि म्हणून मी प्रामुख्यानं ही माझी तिसरी टर्म आहे. तिसऱ्या टर्ममध्ये अनेक शहराचे प्रश्न उपस्थित केले. प्रश्न उपस्थित करत असताना प्रश्न उपस्थित करणं हे देखील सोपं नाही. लक्षवेधी एखादी लावायची म्हटल्यानंतर त्याला प्रचंड कष्ट करावं लागतं. पण आपल्याला आपल्या शहराच्या किंवा आपल्याला जी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या नागरिकांनी दिली असते त्याची जबाबदारी असली पाहिजे आणि प्रश्न लागले पाहिजेत. या हेतून आम्ही अधिवेशनामध्ये काम करत असतो आणि आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आवश्यक वाटतं किंवा आपल्याला आश्चर्य वाटेल की हद्दवाढीचा प्रश्न लावण्यासाठी मी 1 महिना प्रयत्न करत होतो आणि शेवटच्या दिवशी मला सन्माननीय अध्यक्षांनी त्याला संधी दिली. त्याबद्दल मी अध्यक्षांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक प्रश्न शहराच्या विषयी उपस्थित झाले. थेट पाईपलाईन योजनेच्या वेळेला पण आपण आमरण उपोषण केलं. टोल होतंच, LBTचा प्रश्न होताच. अनेक प्रश्न शहराचे मांडण्याचा मी प्रयत्न केला.